नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे बेडसे लेणीला. बेडसे लेणी ही मावळ विभागामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पहिल्या लेण्यांमधली आहे की ज्या लेण्या 2001 100 किंवा 2200 सालांपूर्वी म्हणजे बिफोर क्राइस्ट 200 वर्ष खोदल्या गेल्या असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी आम्ही आलो आहे आता. आणि लेणीमध्ये आता आम्ही दोघंच येतात कारण 8 दिवस आहे. पण लेणीची थोडीशी माहिती मला जेवढी ती सांगतो तुम्हाला मी. हे लेणीचे मुख्य प्रवेशद्वाराचे खांब आहेत आणि हे बाजूला जे त्यांनी कोरून जे केले ते डिझाईन, ह्याच्यामध्ये हे पिंपळाच्या पानाचं डिझाईन असतं. कारण असं सांगितलं जातं की भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली. आणि ते पिंपळाचं झाड आम्ही बौद्धगया बिहार इथं गेल्याच वर्षी बघितलं. तर हे त्याच्यासाठी डिझाईन आहे की पिंपळाच्या पानाची नक्षी सर्व बौद्ध विहारांमध्ये असते. इथे पण तसंच आहे डिझाईन, हे पण आहे. या बाजूला पण हे डिझाईन दिसतंय. इथून आपण आत जाऊ शकतो. मुख्य प्रवेशद्वार आहे. हे मुख्य चैत्य आहे. चैत्याचे खांब आहे. या बाजूला काही चिन्ह आहेत. हे आहे इथं ते धम्मचक्र दाखवलेले आहे. त्या खांबावर काही चित्र असावे असं म्हणतात. कारण इथं काही रंग असं काहीतरी दिसतंय केल्यासारखं. परंतु असंही सांगतात की सापडल्यानंतर स्थानिक लोकांना त्यांनी ही लेणी स्वच्छ करायला सांगितली. आणि त्यांना या चित्राचं किंमत माहीत नसल्यामुळं किंवा ही चित्र आहे ते माहीत नसल्यामुळं त्यांनी ह्या चित्रांना घासून त्याचे खांब स्वच्छ केले. आता आपण परत जाऊ. इथं काहीतरी धान्य वगैरे बसून कुटायचं काहीतरी असेल. हे जे पहाड केले असलेले खोदण्यासाठी, हे दगडाच्या भिंती खोदण्यासाठी जे पहाड केले असतील, पहाड ते त्याच्यासाठी असणार आहे. आता इथून परत बाहेर पडतो आम्ही. प्रवेशद्वारापाशी हे अडथळा लावलेला आहे की जेणेकरून मोठी गुरं आत जाऊ नये.
या दिवसात आल्यास सांभाळून यावं, घसरं नसते. हा आहे लेणीचा परिसर, वरून पडणारा धबधबा. इथं काही लोक इथून वर चढतात कारण तिथे पायऱ्या आहेत, पण ह्या दिवसात आम्ही काय जाऊ शकत नाही तिथून. अशा तऱ्हेने आमची 4 महिन्यानंतरची आज ही पहिलीच छोटीशी टूर, ती घरापासून आमच्या फक्त 35 किलोमीटर आहे, या झालेली आहे. आणि मी आता इथून घरी चाललो आहे. तर सगळ्यांना टाटा. बाय, सी यू.